तर सांगलीतून महत्त्वाची बातमी, लष्कराची एक टीम सांगलीत उपकरणांसह दाखल झालेली आहे। सांगलीच्या सखल भागात पुराचं पाणी शिरायला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे लष्कराच्या टीमकडून आता पूर परिस्थितीची देखील पाहणी करण्यात येते। सांगली आणि मिरजमध्ये लष्कराच्या टीम पोहोचलेल्या आहेत। लष्कराची टीम दाखल झाल्यानं स्थानिक नागरिकांना 2019च्या महापुराची पुन्हा एकदा आठवण झाल्याची परिस्थिती आहे। आपले प्रतिनिधी शंकर देवकुळे सध्या आपल्या सोबत आहे। शंकर, पुन्हा एकदा 2019च्या महापुराच्या आठवणी जागवल्या जात आहेत। लष्कराची टीम दाखल झाली आहे। नक्कीच मनुष्य आपण पाहू शकता, आपण सध्या सांगलीतील कर्नाल रोडवर आहोत। या ठिकाणी लष्कराची जवानांची तुकडी एक दाखल झालेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी दुसरी तुकडी ही मिरजेत दाखल झालेली आहे। या ठिकाणी कर्नाल रोडवर पाणी आलेलं आहे। सांगली कृष्णा नदीने धोक्याची पाण्याची पातळी गाठलेली आहे, इशारा पातळी गाठलेली आहे। धोका पातळी ही 45 फुटावरती आहे। या ठिकाणी आलेले लष्कराचे जवान या ठिकाणी आपल्या बोटी बाहेर काढलेले आहेत आणि या ठिकाणी कृष्णा नदीमध्ये जे कर्नाल रोडला पाणी आलेलं आहे या ठिकाणी ते प्रात्यक्षिक करणार आहेत। मोटर लावून हे बोट आतमध्ये कशी जाऊ शकते किंवा विदाऊट मोटर कशी जाऊ शकते या पद्धतीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी लष्कराच्या जवानांच्याकडून आता सुरू होत आहे। या ठिकाणी आपण पाहिलं तर इशारा पातळी गाठल्यामुळं नागरिकांच्या मध्ये थोडीशी भीतीचे वातावरण आहे। मात्र लष्कराचे जवान असेल, NDRFची टीम असेल, या ठिकाणी दाखल झाल्यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे। या ठिकाणी पुराचं पाणी ज्या नागरिकांच्या घरात शिरलेलं आहे तिथल्या नागरिकांना या ठिकाणी स्थलांतर करण्यात आलेलं आहे। कर्नाल रोड असेल, सूर्यवंशी प्लॉट असेल, काकानगर असेल, या ठिकाणी सध्या हे पाणी शिरलेलं आहे आणि हे पाणी हळूहळू वाढत जामवाडी परिसरात सुद्धा शिरत आहे। त्यामुळं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जवानांची एक तुकडी या ठिकाणी आलेली आहे आणि आता प्रात्यक्षिकाला सुरुवात होणार आहे। म्हणजे नक्कीच त्याच्यामुळे आपण बघतोय की लष्कराची टीम दाखल झालेली आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।